मान्सूनच्या आगमनामुळे बियाणं आणि खतांच्या खरेदी करता शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे। कोकणामध्ये मान्सूनचा जोर वाढलाय। एकूणच आपण बघतोय या संपूर्ण मोसमात कोकणामध्ये मुसळधार पाऊस जोर धरू लागलाय। पालघर परिसरामध्ये देखील पावसाचं आगमन झालंय। बळीराजा आनंदी आहे। पालघर आणि परिसरामध्ये काल रात्रीपासून जोरदार पाऊस जिल्ह्यामध्ये 1034 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। दक्षिण रत्नागिरीमध्ये देखील मुसळधार पाऊस पडलाय। दापोली, खेड, गुहागर, चिपळूण या भागात दमदार पाऊस झालाय। लांजा तालुक्यात सर्वाधिक म्हणजे 54 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। जिल्ह्यात सरासरी 324 मिलीमीटर पाऊस पडलाय। पूर्व विदर्भामध्ये मान्सूननं अखेर हजेरी लावली आहे। भंडारा जिल्ह्यामधल्या 7ही तालुक्यात पाऊस बरसलाय। पावसाची स्थिती समाधानकारक आहे। तर गोंदिया जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचं आगमन झालंय। जिल्ह्यामधल्या गोंदिया, आमगाव, सालेकसा, सडक-अर्जुनी, गोरेगाव तालुक्यात सकाळपासूनच रिपरिप सुरू होती। त्यामुळे शेतकरी सुखावलेत आणि दुबार पेरणीचं संकट आता टळलंय। मृग नक्षत्रात पाऊस पडल्यानंतर जिल्ह्यातील शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त होता। मात्र 15 दिवसांच्या विश्रांतीनंतर आता पाऊस आल्यानं बळीराजा आनंदात आहे। सातकाप्रमाणे पावसाची प्रतीक्षा करणाऱ्या यवतमाळ जिल्ह्यामधल्या शेतकऱ्यांना मुसळधार पावसानं चांगलाच दिलासा दिलाय। पावसाच्या आगमनामुळे शेतीच्या कामांना वेग आलाय। बियाणं आणि खतं खरेदी करता शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे। मान्सूनच्या दमदार आगमनानं यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या। जिल्ह्यात सरासरी 911 सेंटीमीटर पाऊस होतो। यंदा जवळपास 100 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून यवतमाळच्या 16 तालुक्यांमध्ये तो कमी अधिक प्रमाणात झालाय। जिल्ह्यात आर्णी, दिग्रस, महागावमध्ये अतिवृष्टी झाली असली तरी कळंब, राळेगाव, झरी, केळापूरमध्ये पुरेसा पाऊस झालेला नाही। सतत 4 ते 5 वर्षांपासून शेतकरी दुष्काळी परिस्थितीचा सामना करतायत। यंदा मृग नक्षत्रात पाऊस न झाल्यानं शेतकरी चिंतेत होता। मात्र यंदा मान्सून विदर्भामार्गे राज्यात दाखल झाल्यामुळे शेतकरी सुखावलाय। शेत शिवारात पेरणीची लगबग सुरू झाली आहे। जिथे 65 ते 70 मिलीमीटर पाऊस होऊन जमिनीत ओलावा निर्माण झालाय तिथं शेतकऱ्यांनी पेरणी करण्यास हरकत नसल्याचा सल्ला कृषी विभागानं दिलाय। त्यापेक्षा कमी पाऊस झालेल्या परिसरातील शेतकऱ्यांनी पेरणी करण्याची घाई करू नये, अन्यथा दुबार पेरणीचं संकट ओढवू शकतं असाही सल्ला दिलाय। सतत 2-3 वर्षापासून नापिकीमुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे। पण जर आता समोर जर चांगला पावसाळा आला तर शेतकऱ्यासाठी चांगले दिवस येण्याचे असं वाटते शेतकऱ्यांना। पुरेशी ओल असतानाच पेरणी करणं आवश्यक आहे असा संदेश आपण दिलेला आहे। पण काही ठिकाणी शेतकरी पाऊस पडेल या आशेने पेरणी करतात, जेणेकरून बीज अंकुरण होणं महत्त्वाचं आहे आणि तसं झालं तरच मग दुबार पेरणी किंवा अशा पद्धतीच्या संकटाला आपण सामोरं जाऊ शकतो। पावसाच्या आगमनामुळे बी बियाणं आणि खतं खरेदीसाठी कृषी केंद्रात शेतकऱ्यांची गर्दी दिसू लागली आहे। या परिसरात कपाशी, सोयाबीन, मूग, तूर, उडीद या पिकांची लागवड केली जाते। लांबलेल्या पावसानं 9 लाख हेक्टरवरील पेरणी खोळंबली होती। पेरणी करताना शेतकऱ्यांनी बीज प्रक्रिया करावी असा सल्ला कृषी विभागानं दिलाय। 2-3 वर्ष तर आम्हाला नापिकीच झाली त्याच्यामुळं, आणि यावर्षी वेळेवर पाऊस आला आणि 2-3 पाणी झाले, थोडंसं समाधानकारक आहे पाण्याचं। त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा आलेला आहे आणि आता कपाशी, सोयाबीनच्या पेरणीला आम्ही लागलेलो आहोत। जे बीज प्रक्रिया आहे ती महत्त्वाची आहे। सोयाबीनच्या बाबतीमध्ये बीज प्रक्रिया करताना 22 टीन कार्बनडेन्झम 5 ग्राम प्रति किलो किंवा ट्रायकोडर्मा 5 ग्राम प्रति किलो हा बुरशीनाशकाची प्रक्रिया करणे गरजेचे आहे। उशिरा आगमन झालेल्या मान्सूनची यंदा राज्यावर चांगली कृपा होईल अशी शेतकऱ्यांना आशा आहे। पाऊस चांगला झाल्यास गेल्या 4 ते 5 वर्षांचा दुष्काळ हटून शेतकऱ्यांच्या पदरात काहीतरी पडेल। श्रीकांत राऊतसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, यवतमाळ। यंदाच्या दुष्काळानं शेतकऱ्यांचं कंबरड मोडलंय। खरीपाच्या पेरणी करता शेतकऱ्यांकडे पैसा नाहीये। पाणी टंचाईमुळे शेतकरी हवालदिल झाला होता। मात्र राज्यामधील काही शेतकऱ्यांनी भर उन्हाळ्यात लाखोंची कमाई केली आहे। 3.5 महिन्यात 4 लाखांचं उत्पन्न, 3 एकरात 60 टन टरबूज। दुष्काळात टरबूज ठरलं वरदान।
कमी कालावधीत जास्त नफा कमावण्याची किमया साधली आहे बीड जिल्ह्यातील तलवाडा गावचे प्रगतिशील शेतकरी अनिल हत्ते यांनी. आपल्या 3 एकर क्षेत्रावर त्यांनी टरबूजाची लागवड केली असून लागवडीसाठी त्यांना 4 लाख रुपये खर्च आला. हा खर्च वजा जाता हत्ते यांना 4 लाख रुपये निव्वळ नफा मिळालाय. बीड जिल्ह्यात उन्हाळ्यात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर कमी कालावधीत येणारं पीक घेण्याचं हत्ते यांनी ठरवलं. त्यातूनच त्यांना टरबूज लागवडीची कल्पना सुचली. फेब्रुवारी महिन्यात त्यांनी 3 एकरात टरबूजाची लागवड केली. मात्र त्यापूर्वी त्यांनी शेतीची चांगली मशागत करून घेतली होती. दुष्काळ असल्यामुळे कमी पाण्यावरती पीक कोणतं घ्यावं ह्या उद्देशाने चर्चा करून मित्रांशी गावकरी मंडळींशी तर टरबूज पीक मी निवडलं आणि टरबूज पीक घेऊन लागवड करून आज चांगल्या प्रकारे मला उत्पन्न मिळालं. शेतीसाठी हत्ते यांनी जवळच असलेल्या गोदावरी नदीतून पाईपलाईनच्या माध्यमातून पाणी आणलं. मात्र दुष्काळात नदी कोरडी पडल्यानंतर शेतातच विहीर खोदली. टरबूजाला पाणी देण्यासाठी ठिबकचा वापर केला. झाडाचा आकार बघून ते दिवसातून 15 ते 20 मिनिटं पाणी देत असत. ठिबकद्वारे बेड वगैरे भिजवून घेतले आणि भिजवून घेतल्यानंतर बियाणे लागवड केली आणि बियाणे लागवड केल्यानंतर मी बियाणे उगवणीपर्यंत 15 ते 20 मिनटं दररोज मोटर सुरू ठेवली आणि नंतर मग बी उगवल्यानंतर त्याला थोडं 5-5 मिनिटांनी वेळ वाढवत गेलो आणि 1 महिन्यानंतर कंटिन्यू 2 घंटे 3 घंटे ही दररोज जी मोटर मी त्या ठिबकवरती पिकासाठी चालू ठेवली. टरबूजाच्या वेलीला 3 ते 4 फळं लागली. त्यांचं प्रत्येकी वजन साधारणतः 3 ते 5 किलोपर्यंत भरलं. त्यांना प्रति टरबूज 7 ते 8 रुपये भाव मिळाला. आजपर्यंत त्यांनी 60 टन टरबूजाची विक्री केली असून आणखी 40 टन उत्पादन होण्याची शक्यता आहे. 4 लाख रुपये खर्च आलेला आहे आणि त्यामधून मला एक सरासरी उत्पन्न 100 टनाचं अपेक्षित आहे. आणि मी हे आमच्याकडे व्यापारी वगैरे येतात. व्यापारी येऊन टरबूज पीक घेऊन म्हणजे टरबूज घेऊन जातात आणि जर त्यांच्यासोबत 14 जुलैनंतर मी त्यांना टरबूज विकणार आणि त्याच्यातून मला कमीत कमी 7 ते 8 लाख रुपयापर्यंत उत्पन्न अपेक्षित आहे. हत्ते यांना टरबूज विक्रीसाठी बाजार शोधण्याची गरज भासली नाही. व्यापारी शेतात येऊन टरबूज खरेदी करतात. हत्ते यांनी पारंपरिक पद्धतीनं 50 एकर शेती करण्यापेक्षा अवघ्या 3 एकरात कमी अवधीत येणारं पीक घेऊन दुष्काळावर मात केली आहे. पाणी असल्यामुळे ऊस पीक घेणं शक्य नाही आणि इथून पुढं कापूस वगैरे जास्त फारशा प्रमाणात काय उत्पन्न भेटत नाही पाऊस कमी असल्यामुळं. त्यामुळं टरबूज घेण्याचा आम्ही निर्णय घेतला. टरबूज एक 75 ते 60-70 दिवसामध्ये निघतं. त्याच्यामुळं कमी पाण्यात आणि कमी दिवसात हे पीक येतं आणि हे पीक निघाल्यानंतर या मल्चिंगवर आम्ही कापूस सुद्धा लावू शकतो. त्यामुळे हे पीक निवडलं. का म्हणलं उभ्या बिया लावा म्हणजे लवकर उगतात. 12 बायांनी 4 दिवस लावलं. खुरपण करून घेतली 2-3 वेळेस. 10-12 बाया हमखास असायच्या. लेबर काम करून घेतलं. दुष्काळी भागातील शेतकऱ्यांनी शेतीला आधुनिकतेची जोड दिल्यास आणि पाण्याचं योग्य नियोजन केल्यास दुष्काळावर मात करता येते. लक्ष्मीकांत रुईकरसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, बीड. आणि एक अत्यंत महत्त्वाची बातमी आपल्यापर्यंत येते. त्या बातमीवरती आधी आपण नजर टाकूया. राज्यामधल्या कृषी अधिकाऱ्यांच्या बदल्या रखडलेल्या आहेत. तालुका उपविभागीय अधिकाऱ्यांच्या देखील बदल्या रखडल्यानं कृषी खात्यामधल्या प्रशासकीय कामकाजावरती मोठा परिणाम झाला. बियाणं आणि खतं वाटपाची कामंही रखडली आहेत. दीपक भातुसे माझे सहकारी आपल्या संपर्कात आहेत. दीपक, अत्यंत महत्त्वाचा कालावधी आहे. राज्यामध्ये मंत्रीच नाही आहेत कृषी खात्याला सध्या, त्यामुळे हे सगळं रखडलंय का? अजित, खरं तर खरीपाच्या तोंडावर कृषी अधिकारी म्हणजे तालुका कृषी अधिकारी असतील किंवा विभागीय कृषी अधिकारी असतील, यांची भूमिका, यांचा रोल फार महत्त्वाचा असतो. खरीपाच्या पिकासंदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणं असतो, खत वाटप असतो, बियाणं वाटप असतो. त्याचबरोबर विविध योजना ज्या शेतकऱ्यांसाठी आहेत, मधात विमा योजना असतील किंवा अपघात विमा असतील, त्या योजना राबवण्याची जबाबदारी या अधिकाऱ्यांवर असते. परंतु जवळपास 300 अधिकारीमध्ये तालुका कृषी अधिकारी आणि उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यांचा बदल्या रखडलेल्या आहेत. एकनाथ खडसे यांच्याकडे एक खातं होतं, मात्र एकनाथ खडसेंना राजीनामा द्यावा लागला. राजीनामा देण्यापूर्वी या बदल्यांचे प्रस्ताव तयार होते. खरं तर मे महिन्यामध्ये या बदल्या व्हायला पाहिजे होत्या आणि त्या संदर्भात प्रस्तावही तयार होते. परंतु प्रस्तावावर सही करण्याच्या आधीच एकनाथ खडसेंना राजीनामा द्यावा लागला मंत्रिपदाचा आणि त्यामुळे हे प्रस्ताव आता मंत्रालयात पडलेले आहेत. सध्या कृषी खात्याचा कार्यभार हा मुख्यमंत्र्यांकडे
मागण्या आहे. मुख्यमंत्र्यांच्या सहीच्या प्रतीक्षेत त्या बदल्यांच्या फाईल्स आहेत. त्यामुळे राज्यातील कृषी यंत्रणा एक प्रकारे ठप्प झाल्याचं चित्र पाहायला मिळते. कारण सगळे अधिकारी जे आहेत ते आपली बदली कधी आणि कुठे होणार याची प्रतीक्षा करतायत आणि त्यामुळे निश्चितच त्याचा कामावर परिणाम झालेला आहे. खरीपाच्या आधी शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनासाठी मेळावे घेतले जातात, ते मेळावेही यंदा झालेले नाहीयेत. एकीकडे राज्यात पडलेल्या दुष्काळामुळे शेतकरी अडचणीत असताना त्यांना आता चांगल्या पावसाची सुरुवात झाल्यानंतर खरीपासाठी मोठ्या मार्गदर्शनाची गरज होती, खतांची बियाणांची गरज होती, बोगस बियाणांवर यंत्र ठेवण्याची गरज होती. परंतु ही सगळी यंत्रणा ठप्प असल्यामुळे सगळे जी कामं आहेत ती कामं कृषी खात्याचे रखडतात आणि त्याचा मोठा फटका थेट हा शेतकऱ्यांना बसलेला आपल्याला पाहायला मिळतोय. धन्यवाद दीपक. आणि सरकार या सगळ्यात अत्यंत गांभीर्यानं लक्ष देईल अशी आपण अपेक्षा व्यक्त करूया. पीकपाणीमध्ये एका अत्यंत जिव्हाळ्याच्या या बातमीला आपण हात घातलात आणि शेतकऱ्यांकरता गरजेचे आहे. तालुका स्तरावरती इतर ठिकाणी कृषी अधिकारी, कृषी सेवक यांच्या बाबतीत कृषी खात्यानं तातडीनं निर्णय घ्यावा असं आवाहन करूयात. आज आपण पीकपाणीमध्ये टरबूज लागवडी बाबतीत आपण जाणून घेणार आहोत आणि याकरता आपल्याला मार्गदर्शन करण्याकरता आज आपल्याबरोबर आहेत वसंतराव नाईक, मराठवाडा कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉक्टर विश्वनाथ खंदारे. खंदारे सर, स्वागत आहे आपलं पीकपाणीमध्ये. नमस्कार. कुठल्या टरबूजाच्या जाती आपल्याकडे उपलब्ध आहेत त्याबद्दल आधी आम्हाला सांगा. टरबुजामध्ये म्हणजे फेमस जाती जे कमर्शियली घेतल्या जातात त्याच्यात शुगर बेबी आहे, आसाई अमॅट आहे, नंतर आर्का मनिका आहे, आर्का ज्योती आहे. ह्या म्हणजे शासकीय समजा संस्थेने विकसित केलेल्या जाती आहेत. नेमकी काय काळजी घेतली पाहिजे? हां, टरबुजाचे म्हणजे निगा राखताना किंवा आपण तर सपाट वाप्यावरती त्याची लागवड करतो, पाटे करून लागवड करतो किंवा पॉलिथिन किंवा मल्चिंगचा वापर करून आपण लागवड केली तर समजा जेव्हा किंवा म्हणजे ज्यावेळेस फळधारणा होती त्यावेळेस त्याचा जमिनीशी संपर्क येणार नाही फळांचा. त्याच्यामुळं रोगराईचा बराचसा प्रादुर्भाव कमी होते आणि जमिनीमध्ये मॉइश्चर चांगल्या प्रकारे राहते. म्हणजे तणसुद्धा वाढत नाही मल्चिंगमुळं. नाही, मल्चिंगचे फायदे आपण सांगितलेच, पण तरी देखील कुठले कुठले रोग असतात टरबुजावरती आणि त्याच्यासाठी आपण काय काळजी घ्यायला हवी? टरबुजामध्ये मोठ्या प्रमाणावर एक तर सुरुवातीला मावा किडीचा प्रादुर्भाव होतो. दुसरं म्हणजे पाणी कुडतरणाऱ्या अळीचा एक प्रादुर्भाव होतो आणि लास्टच्या स्टेजमध्ये ज्यावेळेस फळधारणा होते त्यावेळेस फळमाशीचा एक प्रादुर्भाव होतो. तर मावा किडीला जे नियंत्रण करण्यासाठी आपण त्याच्यावर मोनोक्रोटोफास 2 मिलीलिटर प्रति लिटर पाण्यामध्ये किंवा मेटासिस्टाक 2 ml प्रति लिटर पाण्यामध्ये फवारणी घ्यावी. माव्याचा प्रादुर्भाव दिसताच. आणि ज्यावेळेस समजा पाणी कुडतरणाऱ्या अळीचा जर प्रादुर्भाव दिसून आला तर त्याच्यासाठी क्विनॉलफास 2 ml प्रति लिटर पाण्यामध्ये किंवा मेटासिस्टाक 2 ml प्रति लिटर पाण्यामध्ये फवारणी घ्यावी. आणि तिसरी जी समजा कीड आहे ती फळमाशी. फळमाशीसाठी शक्यतो ज्यावेळेस फळं पिकतात ती फळं शेतात न पिकू देता म्हणजे मॅच्युअर झाल्याच्या नंतर त्याची हार्वेस्टिंग करावी. म्हणजे फळं पिकल्याच्या नंतरच फळमाशीचा प्रादुर्भाव वाढतो. किंवा मग त्याच्यासाठी कार्बारिल 3 ग्राम प्रति लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करावी. खंदारे सर, आणखी महत्त्वाची चर्चा करायची आपल्याला. इतरही रोग कुठले असतात, नियोजन कसं असलं पाहिजे, खतांच्या बाबतीत नेमक्या काय समस्या असतात, काय काळजी आपण घ्यायला हवी याबद्दलही आपल्याशी बोलायचं आहे. एक छोटासा ब्रेक घेतो, लगेचच परतो. टरबूज पिकाबद्दल आपण चर्चा करतोय. डॉक्टर खंदारे आपल्याबरोबर आहेत. खंदारे सर, टरबूजाकरता हंगामी स्वरूपात तलावाजवळची नदीच्या बाजूची जमीन शेतकरी काही महिन्यांपुरती भाड्याने घेतो किंवा बऱ्याचदा स्वतःची जमीन असते. नेमकी या पिकाला जमीन कुठल्या प्रकारची हवी? आतापर्यंत पूर्वीपासून लोक म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये लोक हे शक्यतो टरबूज नदीपात्रात लावत होते, पण आता ते नदीपात्रातून शेतावरील सर्व शेतकरी घेत आहेत. त्याच्यामध्ये जमीन म्हणजे सिलेक्शन करताना ती चिबाड किंवा चोपण राहू नये, पाण्याचा निचरा होणारे राहावं आणि टरबुजाचं पीक हे
हलक्या ते मध्यम जमिनीमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे येते. धन्यवाद डॉक्टर खंदारे. आपण पीक पाणीमध्ये आज आलात. शेतकरी बंधूंना अत्यंत उपयुक्त आणि मोलाचं मार्गदर्शन केलं तर आपले आभार. पीक पाणीमध्ये इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. राहा एक झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.